सर्वांना. हे माझे पाहुणे पण आहेत, दाजी पण आहेत, हे पण मिलिटरीमध्ये गेलेले होते. सर तुमचं नाव सांगा. माझं नाव आहे नाईक बाळकृष्ण पुंड साधू. बाळकृष्ण साधू कुंड. हा. आणि तुमची जन्मतारीख आहे आठवते का तुम्हाला? 1152 आहे माझं. 1152 आहे. आणि तुम्ही सेवेमध्ये म्हणजे मिलिटरीमध्ये केव्हा गेला होता? 1171. आणि रिटायर केव्हा झाला? 1131. ठीक आहे, म्हणजे आताची गोष्ट असेल ना रिटायर झाल्याची. हा. किती तरी गोष्ट झाली. हा. बरं आताचं वय किती चालू आहे तुमचं? माझं 56 म्हणजे 56 नाही, माझं वय आहे 76. शात. अरे बापरे. बरं बरं. बरं तुम्ही ज्या वेळेस सर्व्हिसला होता म्हणजे मिलिटरीमध्ये सेवा करत होता, देश सेवा करत होता, असा एखादा प्रसंग आठवतो का तुम्हाला? तेव्हा तो स्मरणात राहील, तुमच्या राहील आणि आमच्या पण राहील, आम्हाला त्याचा आधार मिळेल. हो, आम्हाला आहे ना ग्वाल्हेरमधून आहे ना अचानक युएनमध्ये बसवलं, डायरेक्ट श्रीलंकेला नेऊन उतरवलं. बरं बरं. मग कशासाठी? हे राजीव गांधीला रायफल मारली त्यांच्या त्या एका शिपायाने, त्याच्यामुळे आहे ना सगळी फौज श्रीलंकेला नेऊन श्रीलंकेला पोहोचली. म्हणजे मला असं वाटतं जाफनाला का काहीतरी होतं ते, जाफनाला. हा, जाफनाला. जाफनाला होतं. हा, हा हा. मग तिथं तुम्हाला म्हणजे काय किती दिवस राहिला तुम्ही तिथं? मी 2.5 वर्ष राहिले होते. 2.5 वर्ष राहिले का? बापरे बापरे बापरे. त्याच्यानंतर मग आता तुम्ही रिटायर झालात. हो, रिटायर झाले तर आता तुम्ही शेतीच करताय. शेतीच बरं करतो. तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये किती लोक भरती आहे एका कुटुंबामध्ये? आमचे 4 लोक आहेत एका 4 लोक आहे. नाव सांगते तिने तुम्हाला? हो, सांगा बरं. पहिल्यांदा कोण गेलं? गणू साधू पुंड, गणू साधू कोण. त्याच्यानंतर बाळकृष्ण साधू, म्हणजे तुम्ही स्वतः. त्याच्यानंतर गंगाधर नारायण पुंड, त्याच्यानंतर सुरेश बाळकृष्ण पुंड, सुरेश बाळकृष्ण पुंड हे तुमचे चिरंजीव आहेत. चिरंजीव आहे. म्हणजे एका कुटुंबामध्ये तुम्ही 4 जण देश सेवेसाठी गेलात. हो. हा अभिमान आहे आम्हाला पण तुमचा सर. अजून काही बोलायचं आहे की तुम्हाला? काय तुम्ही विचारता ते सांगू. काय नाही आवडी आहे, आवडी आहे. एका कुटुंबाचे आता मी तुम्हाला फोटो पण दाखवतो. हे बाळकृष्ण सावधू पुंड, हे गंगाधर नारायण पुंड आणि हे गणू सावधू पुंड आहे. आणि मुलगा मला वाटतं ड्युटीवर असेल. ड्युटीवर आहे. म्हणजे अजून तो ड्युटीवर आहे. त्याला रिटायर व्हायला किती दिवस लागतील? तरी आज 2-3 वर्ष आहे. 2-3 वर्ष लागतील. आभारी आहे संपूर्ण परिवाराचा मी आभारी आहे. नमस्कार सर्वांना. हे माझे वर्गमित्र आहेत आणि आम्ही एका बेंचवर खेळलो, उठलो, बोललो. आणि हे मी मिलिटरीमध्ये नाही गेलो पण त्यांनी मला पण जाण्याची इच्छा होती. ते मिलिटरीमध्ये गेले आणि त्यांच्यासोबतच आपण आता बोलू. सर तुमचं नाव सांगा. नाही, गंगाधर नारायण पुंड, जन्मतारीख? 3/12/60. हां. आणि तुम्ही भरती केव्हा झाला? 1980 मध्ये. 1980 मध्ये. आणि रिटायर केव्हा झाला? 1998ला. बरं असा काही प्रसंग आठवतो का तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही ड्युटीवर असताना? असा काही प्रसंग आठवतो का? हो, आठवतं. सांगा बरं. आठवतं ना. सांगा बरं. आम्ही ज्यावेळेस होतो ना चायना बॉर्डरला, आमचं स्थळ होतं अरुणाचलला. हां. अरुणाचलला आम्ही चायना बॉर्डर जायचं होतं आम्हाला गस्त घालण्याकरता. हां. त्यावेळेस आमचे एक 20 लोकांचं एक कमांडर मेजर साहेब, एक जी शेव, हां. आणि आम्ही 20 लोक बॉर्डरला गेला. जाता असताना आमचा एकच माणूस समोर होता. हां. त्याला जायचं म्हणतं, त्याला जायचं होतं बॉर्डरला याला बघायला. हां. आणि त्याला म्हणतो येऊ नको ट्रेनमॅनला आता तू हा. तू आता रंगमंद काम कर, स्टाफ मध्ये राहा, हां. तू आता येऊ नको बाहेर. हा. त्यानं मला बॉर्डर पाहिजे. हा. आणि त्या दिवशी लक्की असा म्हणला का त्या दिवशी आमचा फायर झाला. हां. फायर असा झाला त्याची तेच शहीद झाला. अरे बापरे. म्हणजे अचानक झालं? अचानक झाला आणि दुसरे कोणीच नाही. हा. आणि बाकी लोक जिथे आपल्या साईडला थांबले आता की आम्ही सापडला. आम्हाला एक त्यातला 2 पळून गेले. हा. एक मारला गेला आणि 2 पळून गेले. आणि ते आम्हाला शेवटची त्याची इच्छा होती का बॉर्डर बघायची. आता एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न विचारतो. तुम्ही रिटायर झाल्यानंतर परत मला वाटतं स्टेट बँकेमध्ये सर्व्हिस हो, स्टेट बँकेत. तो एक फायदा झाला तुम्हाला. हा. आणि त्यानंतरही पण तुम्ही आता रिटायर आहात. आता तुम्ही शेती करता चांगल्या प्रकारे. ओके, आभारी आहे गंगाधरजी. सर्वांना नमस्कार आणि भारत मातेला नमस्कार. आणि यांना सुद्धा म्हणजे जय हिंद. जय हिंद याच्यासाठी की ते माझे सख्खे मेवणे आहेत, परंतु ते देशसेवेसाठी मिलिटरी मागाशी तुम्हाला दाखवणे सगळ्यांची फोटो आहे. हा म्हणजे हे सगळ्यात अगोदर त्यांच्या कुटुंबामध्ये भरती झालेली होती. त्यानंतर हे बाळकृष्ण, त्यानंतर हे गंगाधर असे आणि मुलगा, त्या बाळकृष्णाचा मुलगा पण आता अजूनही देश सेवा करतो. तुमचं नाव सांगा बरं. गणू साधू पुंड, गणू सावधू पुंड. जन्मतारीख आठवती? 40 जन्म. 1940 आहे. हा, अरे वा. बरं. आणि तुम्ही भरती केव्हा झाला? 63 साली. 63 साली. 18 आणि रिटायर केव्हा झाला? 79. 79ला. बरं तुम्ही ज्यावेळेस देश सेवा म्हणजे मिलिटरीमध्ये होता त्यावेळेस एखादा प्रसंग आठवतो का तुम्हाला सांगा? यात ड्युटीच आहे. हा, ड्युटीचा. हा. तुम्ही एमटी का काय ते म्हणता त्याला, त्या डिपार्टमेंटला होती एमटी म्हणजे ड्रायव्हिंग का काय, बरोबर ना? तर मग त्या ड्रायव्हिंग करताना काही तुम्हाला प्रसंग आठवतो का? गाड्या घसरायच्या बर्फात, आता चेन लावायची, पुढं राशन पोच करायची. बरं तुम्ही सर्व्हिसला असताना कोणते कोणते युद्ध
झाले याचं काही आठवण आहे का? 65 ते 65 एक आहे 71 ते एखादं एक. मग ह्या 2 युद्धाचे तुम्हाला अनुभव चांगले आलेले आहेत. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस गाड्या चालवत असता त्यावेळेस तुम्हाला हे कशासाठी गाड्या चालवत असेल का बा तुम्हाला ते म्हणजे रशेद पुरवणं वगैरे असं काही असतं का? हा राशन पुरवणं, राशन दारू गोळा पुरवणं, पुरवणं. दारू गोळा पुरवणं, हा म्हणजे ती पण एकदम हे दळे पाटील आहेत आणि त्यांचे जे म्हणजे सैनिक भरती झालेले मुलं आहेत त्या बाबतीत ते थोडं बोलतील. तुमचं नाव सांगा. अशोक सोमनाथ दळे. बरं, तुमच्या घरामध्ये किती लोक भरती झालेले आहेत? आमच्या घरामध्ये माझा मुलगा आणि दोन्ही भावांचे 2 मुलं. म्हणजे एका कुटुंबामध्ये दळे कुटुंबामध्ये तीन सैनिक आहेत. हो. बरं, त्यापैकी कोणी रिटायर झालंय का? एक झालाय मधल्या भावाचा. मधल्या भावाचं एक रिटायर, बाकीचे अजून हे 2 जण देश सेवा करतात. आहे. अजून तुम्हाला त्या बाबतीत आता ते जे सैनिक आहेत त्यांना जास्त विचारायचं आहे, परंतु आता ते तर काही ऑन ड्युटी असल्यामुळे ते इथं नाही, त्याच्यामुळे ते आल्यानंतर आपण त्यांच्या संग विचारू. तुम्हाला आणखी काही बोलायचं आहे का? हो, बस मला ते देश सेवा करते तोच आणि अभिमान आहे. अरे वा, छान छान छान. ओके, आभारी आहे दळे पाटील. जय हिंद मेजर साहेब. हे आमच्या गावातील रिटायर फौजी आहेत, परंतु ती सगळ्यात जास्त माहिती तेच चांगल्या प्रकारे देऊ शकतात. नमस्कार, तुमचं सर नाव सांगा. माझं नाव अनिल सोमनाथ शेळके. माझ्या आजोबांचं नाव जबाजी यशवंत शेळके. माझ्या मामाचं नाव यशवंत जबाजी शेळके. माझ्या चुलत्यांचं नाव यशवंत माधव शेळके. यांच्याबद्दल मी तुम्हाला सांगू शकतो का, तर माझे आजोबा जे होते त्यांनी 2ऱ्या महायुद्धामध्ये जर्मनी, इंग्लंड आणि पूर्ण ब्रिटिशांच्या बाजूने युद्ध लढले. माझे मामा त्यांनी 1965 आणि 71चे युद्ध लढले. माझे चुलते त्यांनी 71च्या युद्धामध्ये भाग घेतला आणि त्यानंतर मी पवन याचं श्रीलंकेचं युद्ध होतं, त्यानंतर युनोचा अभ्यास होता. एक मिनिट सर, एक मिनिट. पण तुम्ही कुठल्या डिपार्टमेंट, ते एक महत्वाचं आहे का? पण तुम्ही कुठं भरती झालात? म्हणजे नेव्ही, पायदळ किंवा म्हणजे असं काय आहे त्याच्यामध्ये कुठं भरती झाला तुम्ही? मी भरती पहिलं सुरुवातीला नगरमध्ये सेंटर होतं आपल्या इथं, तिथं ट्रेनिंग PCTC सेंटर होतं, तिथं ट्रेनिंग घेऊन नगरमधून मी भरती झालो तिथं. आणि तुम्ही मला वाटतं नेव्ही मध्ये होता ना? मी नेव्हीमध्ये होतो. हा, मग ते महत्वाचं. मी तुम्हाला तेच विचारत होतो, तुम्ही नेव्ही मध्ये भरती झाला, कारण मला चांगलं माहिती. बरं, बोला आता पुढे. नेव्हीमध्ये भरती झाल्यानंतर मी बरेच काही कोर्स केले. ते व्हॉलेंटियर असतात, ते जसे ते मार्कोस कमांडो असतात त्यांच्याबद्दल कोर्स असतो, जो अंडर वॉटर पाण्याखाली कोर्स असतो. आपण जे पाणबुडे असतात ना, ते स्पेशल कोर्स असतो तो केलेला. आणि युद्धाचं झाल्यानंतर आम्ही सुरुवातीला भरती झाल्यानंतर श्रीलंकेचं जे युद्ध होतं पवन ऑपरेशन, जे यांच्याबद्दल होतं ते प्रभाकरन आणि त्यावेळी त्यांना पाठीमागे आणायचं काम, आपले जे सैनिक गेले होते त्यांना पाठीमागे आणायचं काम केलं आम्ही. त्यानंतर युनोचं जे सोमालिया, साऊथ आफ्रिकेला इकडं त्या सोमालियाच्या युद्धामध्ये आपण पीस किपिंग फोर्स भारताने पाठवली होती. ते सिलेक्ट लोक होते, त्यांच्यामध्ये पण आम्ही 2 महिने त्यांचं युद्ध केलं. अरे बापरे. अमेरिकेच्या बाजूने साऱ्यांच्या. त्यानंतर मध्येच ऑपरेशन असतात ते स्मगलिंगचे, त्यांच्यामध्ये सुद्धा भाग घेतला. आणि कारगिल युद्धामध्ये आम्ही सुद्धा तिकडे बॉर्डरवरती स्पेशल मिसाईल घेऊन आम्ही तिथं होतो. म्हणजे बऱ्याच युद्धामध्ये आम्ही भाग घेतला तसा. बरं, मला एक सांग, तुम्ही भरती किती साली झाला मला? म्हणजे मी परत विचारतो, मी किती विसरलो, किती साली झाला भरती? भरती मी 13 मे 1988 झाली भरती. आणि रिटायर केव्हा झाला? रिटायरमेंट 31 मे 2024. हा, म्हणजे किती वर्षाची सर्व्हिस तुम्ही केली? मी जवळजवळ 34 वर्ष सर्व्हिस केली. बापरे, कसं बरं हे असं? म्हणजे मी मला एक शंका आहे म्हणून विचारलं, कारण बाकीचे सगळेच जवान साधारण 18, 19, 20, 21, 22 वर्ष सर्व्हिस करतात. तर तुम्हाला अशी काही फॅसिलिटी होती का नेव्हीमध्ये, का किती वर्ष तुम्हाला सर्व्हिस करता येत होती? ही जी सर्व्हिस असते असं प्रत्येकालाच करता येत नाही. ते रँक असतं, सर्व्हिस प्रत्येकालाच होती असं पण नाही. सर्व्हिस इतकी टफ असते, कंडिशन तर प्रत्येक जवानाला माहिती. इथून दिसायला आपल्याला वाटतं की हा गेला जवान इकडे गेला, पण त्यांचं ते कडतर श्रम असतं ते दिसत नाही. त्यांना रात्रंदिवस ड्युटी करावी लागते. रात्री 12 ते 4, 12, कधी 12 ते 6 रात्र जागावं लागते. खडतर श्रम असतो. म्हणजे प्रत्येक माणूस त्यानंतर एवढं घरातनं प्रमोशन भेटतं आणि प्रमोशन करायचं की नाही ते ठरवलं जातं. काही लोक नाही करत आणि सर्व्हिसमध्ये प्राधान्य मिळतं, त्यांना सर्व्हिस वाढवली जाते तशी. असं म्हणून इतक्या वर्ष तुम्ही सर्व्हिस केली. बरं सर, तुम्ही आता काय करता? रिटायर झाल्यानंतर काय करता आता? थोडं आपण बोललो पाहिजे.
त्याच्यामध्ये केलं आहे मार्केटिंग मुली ते लोक म्हणजे जे चांगले संस्कार करतात सुद्धा याचा केलेले आहे कारण सरपंच बोलले नाही त्यांच्या लक्षात नाही राहिले. आणि सरपंच साठी आम्हाला ते हा, देखील तुम्हाला इथून पुढे शाळेच्या स्तरावर सर हा म्हणजे तुम्हाला मराठी शाळेतून किंवा तुम्ही प्रयत्न करा संघटना ना. असलं पाहिजे कारण पाचवीपासून परीक्षा अरे बापरे हा त्यासाठी प्रयत्न पण गेलो हा, होतो हा. होईल नाहीतर जनरल मध्ये भरती होऊन तसं मुलं आहेत ते त्यांच्या दृष्टी आम्ही प्रयत्न करतोय आता सध्या. ओके खूपच छान तुम्ही ही म्हणजे ही शेवटची जी माहिती होती तुम्ही का मुलांसाठी तुमची काय कारण तुमचे स्वतः दोन्ही मुलं तुम्ही क्वालिफाय केली आणि तसेच सर्वांचे बी गावातील सर्वांची मुलं सुद्धा क्वालिफाय झाले पाहिजे भले ते भरती होण्यासाठी असो किंवा इतर नमस्कार मित्रांनो, आपल्या प्रेमामुळे आमचा प्रत्येक व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे. अजून सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच करा. फेसबुक पेज फॉलो करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. नवीन व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी पोहोचत आहे. आजच आमच्या परिवारात सहभागी व्हा. धन्यवाद. जय हिंद.